नमस्कार, मी प्रदीप कदम. आपण पाहता LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. वीज गळतीमुळे 800 कोटींचा फटका. राज्यात 16% वीज गळती. ग्राहकांवर मोठा आर्थिक भार. महावितरणचे नुकसान वाढले. महाराष्ट्राचे 5 खासदार सन्मानित. संसद रत्न पुरस्कार 2026 जाहीर. संसदेत उत्कृष्ट कामगिरीचा गौरव. श्रीकांत शिंदेंना मोठा सन्मान. नरेश मस्के, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी, हेमंत सावरा यांचा पुरस्कारात समावेश. संजय गायकवाडांना कोर्टाचा झटका. प्रशासक प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी गायकवाडांच्या पोलीस चौकशीला न्यायालयीन परवानगी. राजारामपुरी पोलिसांकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता. मालेगावात डिझेल टंचाईचा फटका. कापड उद्योगाची वाहतूक ठप्प. ट्रक, मालवाहू वाहने बंद. ट्रान्सपोर्ट व्यवस्था विस्कळीत. हिंगोलीत मोठी आग. गोट्यासह शेकडो कोंबड्या जळून खाक. शॉर्ट सर्किटनं घेतला बळी. दुगाळा तांड्यावर भीषण आग. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सांगलीत पिस्तूलधारी अटकेत. इचलकरंजीच्या युवकाला अटक. पिस्तूलसह 2 काडतुसे जप्त. LCBची इनामधामणीत मोठी कारवाई. कल्याणमध्ये ट्रान्सफॉर्मरला आग. सह्याद्री भवन परिसरात मोठा गोंधळ. वीज पुरवठा खंडित. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वसईत कोपर फाट्यावर विचित्र अपघात. ब्रिजला जोरदार धडक बसली. हायड्रोलिक बटनामुळे अपघाताचा अंदाज. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. यवतमाळच्या महागावमध्ये तिघांवर गुन्हा दाखल. सरकारी कामात अडथळा प्रकरण. रस्त्याच्या आखणीत वाद निर्माण. सवना शेती शिवारात खळबळ. चुन्याच्या कुणा हटवून गोंधळ. तळेगाव दाभाड येथील तुळजाभवानी मंदिरात देवीचा 1 किलो चांदीचा मुकुट चोरीला. दर्शनाच्या बहाण्यानं हात चलाकी. चोरी CCTVमध्ये कैद. पुजाऱ्याची नजर चुकवत मुकुट केला लंपास. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच काही महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा LS मराठी.